हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. दूध नसले म्हणून फेकून देत आहे तर थांबा, आज आपण याच नसलेल्या दुधापासून बनवणार आहोत एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि ज्युसी रसमलाई. खायला इतकी टेस्टी की तुम्हाला सगळेच विचारतील की ही घरी बनवली आहे का. आणि बनवायलाही अगदी साधी आणि सोपी आहे. एकदम कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मी ही रसमलाई बनवलेली आहे. घरातले जे साहित्य अवेलेबल आहेत त्या साहित्याने आपण ही रसमलाई बनवणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की रसमलाई कशी झाली होती. तर इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर खाली मी एक भांडं घेतलं आहे, त्यावर एक कपडा ठेवला आहे आणि जे नासलेलं दूध आहे ते मी याच्यात टाकून घेणार आहे. सध्या उन्हाळा पण खूप आहे म्हणून एखाद्या वेळेस असं होतं की आपलं दूध नासतं. तर हे फेकून न देता एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर त्या कपड्यामध्ये आपल्याला हे नासलेलं दूध काढून घ्यायचं आहे आणि यावरतून पाणी टाकून आपल्याला हे एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे पातेल्याला लागलेलं पण मी चमच्याने काढून घेणार आहे. हे सगळं आपल्याला एका कपड्यात टाकून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सगळं एका कपड्यात काढून घेतलं आहे आणि आता हे पिळून घेणार आहे, म्हणजे यातलं असलेलं सगळं पाणी नितरून जाईल. हे 1 लिटर दूध होतं. 1 लिटर दूध नासलं होतं ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला वाटत असेल का नासलेलं दूध आहे तर हे खायला तरी चांगलं लागेल का, किंवा याच्याने काही त्रास तर नाही होणार ना, तर असं काहीच नाही आहे, अजिबातच काही होत नाही. जर तुमचं दूध सकाळी नासलं असेल तर तुम्ही संध्याकाळी ही रेसिपी लगेच बनवू शकता, किंवा रात्री नासलं असेल तर दुसऱ्या दिवशी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. याचं पूर्ण पाणी काढून एका साईडला मी त्या कपड्यातच याला गुंडाळून ठेवलं आहे आणि वरतून एक वेट ठेवलं आहे की ज्याने जे अजून पाणी असेल तर तेवढं पण नितरून जाईल. जवळपास अर्ध्या पाऊण तासानंतर असं झालं होतं आणि हे आपल्याला आता एकदा सगळं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. तुम्ही या नासलेल्या दुधापासून पनीर देखील बनवू शकता. पनीरची पण रेसिपी एकदम सोपी आहे घरच्या घरी पनीर बनवायची. इथं वरतून मी 1 ते 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकला आहे. तर ही कॉर्नफ्लॉवर टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर टाका, कॉर्नफ्लॉवर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, त्याने इतकाही काही फरक पडत नाही, बट असेल तर टाका. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघा, त्याची कन्सिस्टन्सी अशी व्हायला पाहिजे. तर याचे आता आपल्याला गोल गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहे. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर फर्स्ट मी एक बॉल बनवला आहे. 2 प्रकारचे बनवून दाखवले. तुम्ही असे गोल पण पूर्ण बनवू शकता, किंवा असं गोल बनवून थोडं प्रेस करून घ्यायचं, व्हिडिओमध्ये दाखवले तसे पण तुम्ही करू शकता. मी इथे सगळेच गोल बनवून थोडेसे प्रेस करून घेतले होते. त्यानंतर इथे अर्ध्या वाटीलाही कमी मी साखर घेतली आहे. ज्या वाटीच्या प्रमाणाने मी इथे साखर घेतली आहे त्याच वाटीच्या प्रमाणे मी इथे पाणी घेणार आहे. तर अर्ध्या वाटी साखर होती त्याच्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर साईडलाच लगेच मी थोडंसं दूध पण गरम करायला ठेवलं आहे. तर इथे रसमलाई कमी होते, त्यामुळेच मी इथे जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहे म्हणजे दूध किंवा साखर हे मी कमीच घेतलेलं आहे. तर इथे साखरचं जे पाणी आपण केलं आहे त्याला पण बॉईल आलेलं आहे. तर जेव्हा त्याला बॉईल येईल आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि जे रसमलाई जे आपण बनवले आहेत, जे बॉल्स आपण बनवले ते सगळे आपल्याला त्यामध्ये सोडून द्यायचे आहे. एक एक करून आपल्याला हळूहळू करून हे सगळे सोडून द्यायचे आहे. इथे गॅस पूर्ण मी लो ठेवलेला आहे. साधारण इथे 10 ते 11 बॉल्स झालेले होते. तर इथे मी वरतून झाकण ठेवून देणार आहे. इथे साईडला दूध पण गरम होत आहे. झाकण ठेवल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद करून दिली आहे आणि 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत मी इथे
3 ते 4 बदाम जे आहेत ते असे बारीक बारीक कट करून घेतले आहे. तुमच्याकडे पिस्ता असेल तर तुम्ही पिस्ता पण नक्की वापरा. इथे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही इथे यूज करा. तर इथे दूध उकळलं आहे, तर त्यामध्ये 1 वाटी मी साखर ॲड करणार आहे. मेजरमेंट सेमच ठेवायचं. जर आपण ग्लासने किंवा वाटीने कशाने पण आपण मेजर करू, तर शेवटपर्यंत तेच एक युटेन्सिल ठेवायचं का आपण त्याच्याने सगळे मेजरमेंट करायचे. तर त्यानंतर इथे वरतून मी पाव चमचा इलायची पावडर टाकली आहे. ते पण पुन्हा मिक्स करून घेणार आहे. हे दूध आपल्याला अगदी थोडंसं आटू द्यायचं आहे. तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं अजून जास्तही आटू देऊ शकता, म्हणजे जास्त घट्टही करू शकता किंवा पातळही करू शकता. आणि पाव चमचा इथे मी हळद ॲड केली आहे. हळद फक्त इथे कलरसाठीच ॲड केली आहे. हळदऐवजी तुम्ही फूड कलर पण वापरू शकता किंवा केसर पण वापरू शकता. हे 3 ऑप्शन्स आहे तुमच्याकडे. हळद, फूड कलर किंवा केसर, तुम्ही काहीही एक याच्यात टाकू शकता. आता माझ्याकडे फूड कलर पण नव्हता आणि केसर पण नव्हतं, त्यामुळे मी हळद ॲड केली आहे. आता हे थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि यामध्ये थोडेसे कट केलेले बदाम टाकणार. पिस्ता असेल तर तुम्ही पिस्ता पण ॲड करा. तर आता मी त्या साखरेच्या पाकातून हे बॉल्स काढून घेतले आहे आणि एका पातेल्यात मी थोडंसं थंड पाणी घेतलं आहे. थंड म्हणजे ते पूर्ण फ्रीजचंही पाणी नाही आहे किंवा जास्त थंडही नाही आहे, आपल्या हंड्यातलंच पाणी इथे मी घेतलेलं आहे. तर त्यामध्ये जे गरम बॉल्स आहेत म्हणजे साखरेच्या पाकातले, ते एक एक काढून आपल्याला त्या पाण्यात टाकून घ्यायचे आहे सगळे. हे बघा, ते बॉल्स असे आपले फुलले आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेले आहे. तर आता परत त्या पातेल्यातल्या पाण्यात जे टाकलं होते आपण, त्याच्यातून काढून असे आपल्याला ते प्रेस करून पिळून घ्यायचे आहे. त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हाताला ते अगदीच गरम लागतं आहे मला, कारण मी लगेचच काढून लगेच ते पिळून घेत होती त्यामुळे. आणि लगेच साईडला एका प्लेटमध्ये किंवा कशातून त्याच्यात आपल्याला काढून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे मी एक एक करून सगळे काढून घेणार आहेत. तर आता इथे सगळं रेडी झालं आहे. आता इथे लगेच मी सर्विंगला घेते एका वाटीमध्ये. तर तुम्ही 2 प्रकारे सर्व करू शकता. मी दाखवते व्हिडिओमध्ये तशा प्रकारे, किंवा अजून एक दुसरं पण आहे, मी ते पण सांगते. तिथे वाटीमध्ये मी 2 ते 3 बॉल जे आहेत ते काढून घेतले आहे. त्यानंतर हे जे आपण दुधाचं बनवलं आहे ते मी याच्यावरतून टाकणार आहे. हे असं जरी खाल्लं तुम्ही तरीही फार टेस्टी लागतं, किंवा जे आपण दूध इथे रेडी केलं आहे त्याच्यामध्ये जरी आपण सगळे हे जे स्पॉन्जी बॉल्स आहेत हे सोडले तरीही चालतं. आता हे सर्विंग करताना तुम्ही याच्यावरतून गार्निशिंग पण करू शकता. याच्यावरतून तुम्ही अजून मी आता बदाम ॲड करणार आहे. याच्यावरतून तुम्ही अजून बदाम, त्याच्यासोबतच पिस्ता आणि वरतून केसर पण तुम्ही ॲड करू शकता. तर इथे आपली रसमलाई रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान टेस्टी झालेली आहे. कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.